18 जुलै आणि काही ठिकाणी 22 जुलै असं म्हणजे वेगवेगळं वर्णन आहे. पण त्या 2-3 दिवसाच्या पिरियडमध्ये महाराज कवींद्र परमानंद जो महाराजांचा कवी असतो त्याचा भव्य दिव्य असा सत्कार करतात. आणि त्या पिरियडमध्ये औरंगजेब हा 2-3 दिवसासाठी आग्र्याच्या बाहेर शिकारीसाठी गेलेला असतो. अच्छा. असं इतिहासात वर्णन आहे. अच्छा. हा. तर महाराज कवींद्र परमानंद महाराजांचे कवी होते, त्यांचा सत्कार करतात. आणि त्या सत्कारामध्ये स्वतः जवळच्या जेवढ्या मौल्यवान वस्तू आहेत, एक हत्ती असतो, घोडा असतो आणि ते एक त्यांचे महाराजांसोबतचे स्वार असतात, त्यांना पाठवतात. ओके. सत्कार देतात, त्यांना देतात आणि पाठवतात. आता औरंगजेब काय करतो, महाराजांचा जो महाल होता, रामसिंगच्या इथे राहायचे ते महाराज, तिथून तो विठ्ठलदासच्या हवेली म्हणजे त्याची दुसरी हवेली असते तिथे तो महाराजांना शिफ्ट करायचा प्लॅन करतो. अच्छा. आता महाराजांना मात्र ही गोष्ट कळून चुकते की जर दुसरीकडे गेलो तर माझी सगळी ही रुटीन हे सगळं चेंज होणार. तर महाराज काय करतात, आता 17 ऑगस्ट आता तो दिवस उजाडतो. महाराज